नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल, हिरव्या मिरच्यांवर दह्याची कमाल. आज आपण हिरव्या मिरच्यांचं असं एक सिक्रेट बघणार आहोत ना, की त्याची चव अजिबात तोंडावरून जाणार नाही. शिवाय रेसिपी करायला झटपट आणि पटकन अशी होणारी आहे. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले मी 300 ते 350 ग्रॅम एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. पाव किलोपेक्षा थोड्याशा जास्त आहेत ह्या. तर सगळ्यात पहिले आपल्याला या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत, कारण की मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून या मिरच्या येतात आणि त्यावर धूळ आणि माती असते, त्यामुळे आपण हे स्वच्छ अशा धुवून घेऊया. तर मोठ्या पातेल्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. तसेच ह्या रेसिपीसाठी मिरची ही थोडीशी जाडसर असली पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शिवाय आपल्याला मिरच्या धुताना त्याची देठ सुद्धा काढायची नाही आहे, कारण मग त्यामुळे मिरचीच्या आतमध्ये पाणी जाऊ शकतं. आता हे एका टोपलीमध्ये आपल्याला स्वच्छ अशा निथळून घ्यायचे आहेत आणि सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्या मिरच्यांवरचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. तरी पण आता आपण एका स्वच्छ कापडाने ह्या पुसून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच साध्या सोप्या खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी बोलता बोलता आपल्या सगळ्या स्वच्छ अशा मिरच्या पुसून झालेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला मिरच्यांचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी सुरीचा वापर न करता एक पिन घेतलेली आहे आणि त्याच्याच सहाय्याने आपल्याला या मिरच्या ओपन करून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा पिण्याचा उपयोग करतो ना, तेव्हा या मिरच्या पटापट आपल्या 2 भागात डिवाइड होतात. त्यामुळे आपण या ठिकाणी सुरीचा किंवा विळीचा वापर केलेला नाही आहे, तर आपण पिण्याच्या सहाय्याने या अशा मिरच्यांचे 2 भाग करून घेणार आहोत. आणि खरंच पटापट अशा या मिरच्यांचे 2 भाग होतात. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पिण्याच्या सहाय्याने या मिरच्यांचे 2 भाग करून घेतलेत तरी काही हरकत नाही आहे. तर या ठिकाणी पिण्याच्या सहाय्याने आपल्या सगळ्या मिरच्यांचे 2 भाग असे करून झालेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला या मिरच्यांसाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर या ठिकाणी मी 4 ते 5 चमचे धणे घेतलेले आहेत. जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी येथे 5 ते 6 चमचे धणे घेतलेले आहेत. तसेच 2 चमचे जिरं घेतलेले आहे आणि मेथी सुद्धा घेतलेली आहे. मेथी ही एकच चमचा घेतलेली आहे, 1 चमच्यापेक्षा सुद्धा कमी घेतलेली आहे, नाहीतर मग आपल्या रेसिपीला कडसर थोडापणा येईल. यासाठी आपल्याला एकदम जास्त मेथी येथे घ्यायची नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे जे मसाले आहेत ते छान असे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घेता येईल. तसेच हे आपल्याला मसाले जास्त प्रमाणात एकदम गरम करायचे नाहीत, हलकेसर फक्त मिक्सरमध्ये पावडर होईल याप्रमाणे गरम करून घ्यायचे आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर या ठिकाणी हा मसाला सगळा थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये बारीक याची पावडर करून घेऊया. तर या ठिकाणी या मसाल्यांची बारीक अशी पावडर तयार करून झालेली आहे. आता पुढे काय करायचं आहे, आता या इथे मी 300 ते 350 ग्रॅम मिरच्यांसाठी पाऊण कप एवढं दही घेतलेलं आहे. आणि आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. तसेच यामध्ये आपल्याला हळद 1 ते सव्वा चमचा एवढी घालून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ हे आपल्याला जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते, तर साहित्य बघून तुम्हाला थोडाफार अंदाज या ठिकाणी आलाच असेल. तर आज आपण वाळवणीच्या पदार्थांमधली 2 वर्ष टिकणारी दही मिरची तयार करणार आहोत. आता आपल्याला हे सगळं साहित्य मस्तपैकी विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, सगळे दही आणि मसाले एकत्रित एकजीव होतील. जेवढं आपल्याला छान फेटून घेता येईल तेवढं आपण छान फेटून घेऊया. तसेच आपल्याला दही घेताना थोडंसं घट्टसरच घ्यायचं आहे, कारण थोडंसं पातळसर जर दही घेतलं ना तर मग ते मिरच्यांवर व्यवस्थित राहणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडं घट्टसर दही या ठिकाणी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित असं सगळं दही मिक्स करून झाले आहेत आणि मसाले सुद्धा मिक्स करून झालेले आहेत. आता आपण ज्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या सर्व या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आहेत. बघितलीत ना, अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. शिवाय आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही होणारी रेसिपी आहे. आता या सगळ्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. मगाशी मी तुम्हाला थोड्याशा जाडसर सालीच्या मिरच्या घ्यायचं कारण असं, कारण की या उन्हामध्ये सुकवल्यानंतर ना त्या एकदम जास्त प्रमाणात सुकल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जरा जास्त जाडसर सालीच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, सगळे मसाले आणि दही आहेत ना, जे सगळ्या आपल्या मिरच्यांच्या मध्ये व्यवस्थित असं शिरलं जाईल. त्यामुळे आपल्याला हे सगळं बॅटर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कमी प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी जास्त प्रमाणात मिरच्या सुद्धा घेऊ शकता. फक्त दह्याची आणि मसाल्यांची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागेल. पळीच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं दही सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित असं लागलं जाईल. या मिरच्यांमध्ये दही आणि मसाले व्यवस्थित मिळवण्यासाठी आपल्याला 2 तास असंच ठेवून द्यायचं आहे. तर आपण हे 2 तासासाठी तसंच ठेवून देऊया.
उन्हाळी पदार्थांमधला अगदी झटपट आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच अशा प्रकारे दही मिरची करून बघा. मध्ये मध्ये थोड्या वेळानंतर आपल्याला हे मिरच्या पलटून घ्यायच्या आहे. म्हणजे जवळपास अर्ध्या तासानंतर आपल्याला ह्या मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळीकडे सगळं दही आणि मसाले व्यवस्थित असे लागले जातील. तर या ठिकाणी मी अर्ध्या अर्ध्या तासानंतर 2 वेळा ह्या मिरच्या ढवळून घेतलेल्या आहेत. आता 2 ते सव्वा 2 तासानंतर आपल्याला या मिरच्या उन्हामध्ये कडक अशा वाळवून घ्यायच्या आहेत. तर आपण या मिरच्या व्यवस्थित अशा लांब लांब अंतरावर वाळत घालूया, म्हणजे त्या लगेचच सुकल्या जातील. जवळपास आपल्याला या 2 ते 3 दिवस व्यवस्थित असं कडक ऊन द्यायचं आहे. म्हणजे काय आहे, 2 वर्ष आपली ही मिरची हमखास टिकणार आहे. तर सगळीकडे आपण व्यवस्थित अशी मिरची पसरवून घेऊया. तर या ठिकाणी मिरच्या थोड्या सुटसुटीत लावायला पाहिजेत, त्यामुळे आपल्या मिरच्या लगेचच सुकल्या जातील. त्यासाठी थोडं जास्त अंतरावर मिरच्या लावून घेऊया. तर जवळपास 2 ते 3 दिवसानंतर आपल्या मिरच्या छान अशा सुकल्या गेल्या आहेत. त्या तुम्ही या ठिकाणी बघूच शकता. आणि हाताने सहज कुस्करून तुटतील एवढ्या कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. आवाज ऐकून तर तुम्हाला येथे समजतच असेल की आपल्या मिरच्या ह्या किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक मिरची तोडून दाखवते, ती अगदी सहज तुटली जात आहे. चला तर आपण आपल्या मिरच्या तळून घेऊया. त्यासाठी मी अगोदरच गॅसवर कढई ठेवलेली. तर या ठिकाणी या मिरच्या तळण्यासाठी आपल्याला तेल हे मीडियम असे गरम करून घेतले पाहिजे. तसेच या ठिकाणी गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा, कारण की ह्या मिरच्या लगेचच तळल्या जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल, 2 ते 3 वेळा पलटल्यानंतर लगेचच या मिरच्यांना लालसर असा रंग आलेला आहे. तर अशाच प्रकारे काही मिरच्या आपण तळून घेऊया. आणि खरंच ह्या मिरच्या चवीला एवढ्या छान आणि स्वादिष्ट लागतात ना, नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा. तसेच ह्या मिरच्या सुकवल्यानंतर 2 वर्ष आरामात टिकून राहतात. फक्त आपल्याला हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित अशा ह्या स्टोअर करून ठेवायला पाहिजे. आता तळल्यानंतर आपल्या मिरच्या या अजून क्रिस्पी आणि कुरकुरीत या ठिकाणी झालेल्या आहेत. खिचडी भातासोबत किंवा डाळ भातासोबत फक्त ही मिरची खायला एवढी चविष्ट आणि छान लागते ना. ही मिरची आपण अख्खी सुद्धा खाऊ शकतो, नाही तर कुस्करून घेतली ना तरी सुद्धा भातासोबत मिक्स करून खायला खूप छान अशी लागते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.